हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असावेच मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आहे ह्यांना सुट्टी आणि आम्ही गावावरनं वगैरे आले तर कंटिन्यू सारखी झोपच लागते. तर हे म्हटले चल काहीतरी शॉपिंग करायची आहे, तर आम्हाला घेऊन चालले ते. तर आज आमच्यासोबत मायरा पण जाणार आहे. तर हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ए बघा मायरा हाय का टिकू, हाय का हाय उमा उमा बोलतो. तर आम्ही चाललो आहे, बाय. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ. तर आम्ही आलो आहे जुडिओमध्ये. तर बघा आता आम्ही काय काय शॉपिंग करतो आहे. तर मी फर्स्ट टाईम शॉपिंग केली होती तेव्हा तुम्हाला मी तेव्हाचा व्हिडिओ मी पोस्ट केला होता. तेव्हापासून मला जुडिओमध्ये शॉपिंग करायला खूप आवडतं. तर खरंच खूप स्वस्त आहे दुसऱ्या मॉलपेक्षा आणि ब्रँडपेक्षा पण, आणि क्वालिटी खूप छान आहे. तर बघा मायरा कशी खेळते आहे. तर मायराला खूप भारी वाटत होतं आणि ते खूप छान छान क्लोथ्स होते आणि बऱ्यापैकी व्हरायटीज होते. तर आज आम्ही आलो आहे ह्यांच्यासाठी शॉपिंग करायला. तर मी 2 शर्ट चॉईस केले होते शॉर्टमध्ये, हाफ स्लीव्जमध्ये. तर ग्रीन आणि हा वाला. तर मला दोन्ही पण खूप आवडले होते, पण त्यांना एकच घ्यायचा होता. तर मायराने इथे बसून भरपूर त्रास दिला मला, कारण की जेंट्स चेंजिंग रूममध्ये लेडीज अलाउड नव्हत्या आणि मायरा तिकडेच जात होती सारखी. तर मी तिला या टेबलवरती बसवलं. त्यानंतर त्यांना जीन्स वगैरे पण घ्यायची होती, पण त्यांना काय आवडली नाही कलर्स. तर मला घ्यायची होती लिप बाम घ्यायचा होता. तर मी घेतलं लिप बाम. तर खूप छान होता, मला खूप आवडला. 149ला होता आणि मायराने इथे सगळा पसारा काढला होता. बघा मायराची ॲक्शन्स बघा, सगळे तिला फोनच दिसतं जिथं बघावं तिथे. त्यानंतर ना आलो आम्ही बाहेर आणि येता मला दिसलं सँडविचवाला. तर म्हटलं चला एक वेज सँडविच खाऊया चीजवाला. तर मी खूप दिवसांनी असं बाहेरचं काहीतरी खात होते. तर या तुम्ही पण खायला. तर बघा किती भरभरून चीज टाकलेलं आहे. कोणाकोणाला आवडतं असं सँडविच खायला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथं खात होती सँडविच. तर मी खात होते सँडविच. तर मायराने हरवली होती चावी गाडीची, तर ते गेले होते शोधायला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पण बाईट खाल्लं. त्याच्यानंतर निघालो घरी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी भरपूर पाऊस झाला होता. तर हे मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलेलं होतं. ते सगळे पत्रे वगैरे खाली पडले होते, अख्खं नुकसान झालं होतं आणि झाडं वगैरे पण पडली होती. तर बघा किती पाऊस जोरात असे आणि खूप वादळ असं सुटलं होतं पावसामध्ये. त्यानंतर वाटेमध्ये आम्ही घेतलं चिकन. तर चिकन बिर्याणी बनवायची होती. तर पुढे काय झालं ते नक्की बघा. तर आम्ही आलो घरी, कारण की लिफ्ट पण बंद होती